उत्तराखंड येथे झालेल्या जलप्रलयानंतर या परिसरात जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी गावातील 13 तरुण अडकलेले होते। हे तरुण आज सुखरूपरित्या त्यांच्या पाळधी गावात परतल्यानंतर संपूर्ण गाव भावनावश झाल्याचं पाहायला मिळालं। परतलेल्या तरुणांच्या स्वागतासाठी सडा, रांगोळ्या त्याबरोबरच भव्य मिरवणूक गावकऱ्यांनी काढल्याचं पाहायला मिळालं। मंत्री गुलाबराव पाटील स्वतः मुलांच्या स्वागतासाठी उपस्थित होते। तर उत्तराखंडहून परतलेले तरुण आणि त्यांचे कुटुंबीय यासोबतच मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। पाहूया। उत्तराखंडमध्ये ढगफुटी झाल्यानंतर पूर्ण देशामध्ये हाहाकार माजला होता। त्यातले जळगाव जिल्ह्यातील 13 जे पर्यटक होते, भाविक होते, ते पाळधी गावातील होते आणि त्यांच्यासोबत धरणगाव तालुक्यातील 2 वाहन चालक होते। असे जवळपास 15 पर्यटक या ठिकाणी अडकलेले होते आणि ते मुलं आपल्या सोबत जुळलेले आहेत। आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया। दादा, काय सांगणार, तुम्ही आज परत आलेला आहात आणि 13 दिवस तुमचा संपर्क जो होत नव्हता तो संपर्क झाल्यानंतर तुम्ही 15 लोक आज आपल्या घरी परत आलात। खूप आनंद वाटतोय सर। गंगोत्री मातेची कृपा आमच्यावर झालेली आहे आणि वेदमाता गायत्रीची कृपा झालेली आहे। तसंच भाऊंचं सहकार्य आम्हाला खूप लागलेलं आहे। भाऊ नसते तर आम्हाला इथं यायला भेटलं नसतं, म्हणजे 1-1.5 महिना आम्ही लेट आलो असतो। भाऊंमुळे आम्ही आज घरी सुखरूप आलेलो आहेत। एका सेकंदासाठी आमचं नेट चालू झालं, त्या टायमाला भाऊंनी तिथले मेजर सोबत बात केली होती ना, ते टेटस बघितलं आम्ही। मग तिथले मेजरला धावलो आम्ही, आमच्या मंत्री महोदयांनी तुमच्यासोबत बात केली, आमच्या गावात अशी बातमी झालेली 13 मुलं लापत्ता झालेले। तर मग आम्ही ते आम्हाला म्हणे कॉल करून घ्या म्हणून तुम्ही। आम्ही कॉल करायला दादाने कॉल केला। मग तो आमच्या घरात आम्हाला माहित पडलं आपल्या गावात वातावरण खूप वेगळं झालेलं आहे। तिथली खूप बिकट परिस्थिती होती। तिथे म्हणजे ना नेटवर्क होतं, ना लाईट होती, काहीच नव्हतं। आणि वरून त्या लोकांना आमची लँग्वेज पण नाही समजत होती, आम्ही काय बोलतोय। 2-3 महिने तरी निघणार नाही असं वाटत होतं आम्हाला। आम्हाला असं वाटत होतं आमच्या मुलं घरी येणार नाही असं वाटत होतं आम्हाला, पण भावनी कृपा आमले घरी आले आमचे मुले। कुटुंबामध्ये आणि प्रत्येक घरामध्ये या गोष्टीचं टेन्शन होतं की गावाची मुलं गेलेली आहेत आणि ज्यावेळेस एका मुलाचा संपर्क झाला त्यावेळेस आम्हाला एक फिक्स झालं की आमची मुलं सेफ आहे। पण सेफ असल्यानंतर त्यांना वापस आणणं फार गरजेचं होतं। आमच्या गावाची मुलं वापस आली याच्यासारखा आनंदाचा दिवस कुठलाच नाहीये। योगायोगाने काल रक्षाबंधन साजरी होते, आज पण साजरी होते आहे। ही रक्षाबंधनाची भेट आहे। 6 मुलं तर एकुलते एक होते आणि आमच्या घरातली सगळी मुलं होती। या ठिकाणाहून परत आलेली आहेत, ही जणू काही गावाची नाही तर माझीच मुलं परत आली आहेत अशी प्रतिक्रिया पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।